नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अतिशय टेस्टी, अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी रेसिपी बघणार आहोत। तर आज मी बनवणार आहे तवा पुलाव। तर हा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा असं काहीतरी फंक्शन असेल तर त्यासाठी पण बनवू शकता। तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी लागते, सर्वांनाच आवडते। तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल घेतलेलं होतं, 2 चमचे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मिरं, लवंग, त्याच्यानंतर तमालपत्र आणि स्टार फूल आहे, तर आणि एक मसाला वेलची, तर ते परतून घेतलं। त्यानंतर तांदूळ आहे, तर तो स्वच्छ धुवून घेतला होता, तो ॲड केला। आणि दालचिनीचे स्टिक नव्हते माझ्याकडे, पावडर होती, त्यामुळे मी पावडर टाकली थोडीशी। तर त्यानंतर हे सर्व जे आहे मिश्रण तर परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपल्याला हा जो भात आहे असा मोकळा असा शिजवून घ्यायचा आहे। तर ह्या मसाल्यांमुळे त्याची टेस्ट खूप छान येते। तर हा भात असाही खायला खूप छान लागतो, सर्व मसाल्यांचा फ्लेवर त्याला खूप छान येतो। आणि हे जर मसाले आवडत नसतील तर आपण ते भात शिजवून झाल्यानंतर त्यातून ते साईडला काढू शकतो, पण त्याच्या फ्लेवरसाठी आपण ते ॲड केलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही, भात आहे तर तो शिजलेला आहे, तो मी एका साईडला ठेवणार आहे। आणि त्यानंतर लोखंडी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा भात परतून घ्यायचा आहे परत। तर सर्वात आधी कढईमध्ये साधारणतः 1-2 चमचे इतकं तेल घेतलं आहे। त्यानंतर 1 चमचाभर तूप टाकलं आहे आणि ते छान गरम झालं की 2 हिरव्या मिरच्या आहेत, 2 ते 3, तर त्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, मी कट करून घेतलेत मधोमध, त्या टाकलेत। त्या थोड्याशा परतल्या की त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं 1 चमचाभर आणि जिरं छान फुललं की त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं आहे, तर त्याची पेस्ट केली होती। खोबरं ऑप्शनल आहे, तर तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी पण चालेल। तर ते ॲड केले, ते परतून घेतले थोडंसं। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा होता, तर तो उभा चिरून घेतलेला आहे। ज्या पद्धतीने आपण भजीसाठी किंवा बिर्याणीसाठी आपण चिरतो त्या पद्धतीने उभा असा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केलं, 1 मीडियम साईजचं बारीक चिरलेलं। त्यानंतर शिमला मिरची आणि गाजर आहे 1, तर ते उभे चिरून घेतलेले आहेत। आणि आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे ते छान परतून घ्यायचं आहे, अगदी सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं झाकण देऊन वाफ द्यायची आहे आणि ते परत एकदा छान परतून घेतलं आहे। त्यानंतर फ्लॉवर आणि मटर आहे, तर ते मी मीठ टाकून पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं, त्यामुळे ते ऑलरेडी थोडंसं शिजलेलं आहे, तर ते ॲड करायचे। त्यानंतर ते छान परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे जे सर्व आहे तर ते मिश्रण परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं होतं आणि ते परतून घेतले सर्व। त्यानंतर पावभाजी मसाला आहे, तर तो ॲड केलेला आहे आणि हा पावभाजी मसाला आहे, हा या राईसमधला मेन इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे त्या राईसची जी टेस्ट आहे तवा पुलावची तर ती खूप छान येते। तर मसाला टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये जो शिजवलेला भात होता मोकळा, तर तो ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व मसाले, भाज्या आणि जो भात आहे तर तो सर्व एकजीव करायचा, सगळं मिक्स करायचं आहे। तो मसाला जो आहे तो सर्व भाताला लागला पाहिजे। साधारणतः 1 5 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये मी अगदी घरी बनवलेली पुदिन्याची पावडर आहे, तर ती थोडीशी टाकली आहे आणि वरून परत थोडासा पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकून हा जो भात आहे तो परत 1 मिनिट आपल्याला तो फक्त परतून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा तो मसाला। आणि तयार आहे आपली तवा पुलावची रेसिपी, अतिशय टेस्टी, टिफिनसाठी सुद्धा आपण लहान मुलांचे देऊ शकतो अशी ही रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद।